नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनेलवर, जिथे आपण पुस्तकं वाचतो, त्यांचे सार ऐकतो आणि विचारांचं नवं दालन उघडतो. आज आपण वाचन करणार आहोत एक अत्यंत प्रेरणादायक आणि आध्यात्मिक पुस्तक, ऑटोबायोग्राफी ऑफ योगी म्हणजेच योगी कथामृत. परमहंस योगानंद यांनी लिहिलेले हे पुस्तक जगभरात लाखो लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारे आहे. योगी कथामृत, प्रकरण 7, लघिमा सिद्ध संत. काल रात्री एका सभेमध्ये जमिनीपासून बऱ्याच फुटांच्या अंतरावर उंच हवेत अधांतरी राहणारा असा एक योगी मी पाहिला. माझा मित्र उपेंद्र मोहन चौधरी मला मोठ्याने जोरात सांगत होता. मला एकदम उत्साह वाटला व त्याच्याकडे पाहून मी स्मित केले. मला वाटतं मला त्यांचं नाव माहीत आहे. अप्पर सर्क्युलर रोडवरील बहादुरी महाशय तर नव्हे ना? उपेंद्राने संमतीपूर्वक मान हलवली. ही बातमी याला अगोदरच माहीत आहे हे कळल्याबरोबर त्याचे मन जरा खट्टू झाले. साधू संतांबद्दल माहिती गोळा करण्याचा हा माझा उद्योग माझ्या मित्रमंडळींना नित्य परिचयाचा होता. नवीन कोठे काही माहितीचा सुगावा लागला की त्या पाठीमागे मला लावून देण्यात त्यांना मोठी मौज वाटे. हे योगी महाराज आमच्या घराजवळच राहत असत आणि मी त्यांना नेहमी भेटत असे. हे मी सांगितल्यावर उपेंद्राच्या चेहऱ्यावर कुतूहल जागृत झाले. मी त्याला आणखी एक खास बातमी सांगितली. त्यांचे नाव घेण्यासारखे बरेच चमत्कार मी पाहिले आहेत. पतंजली विहित प्राचीन अष्टांग योग साधनेमधील प्राणायामचे विविध प्रकार त्यांनी आत्मसात केले आहेत. एकदा बहादुरी महाशयांनी भस्त्रिका प्राणायामाचे प्रात्यक्षिक माझ्या समोर इतक्या आश्चर्यकारक जोराने केले की खरोखरच खोलीमध्ये तुफान उत्पन्न झाल्याचा भास झाला. नंतर त्यांनी मेघगर्जनेसारखा होत असलेला श्वासोच्छवास थांबवला व समाधीच्या परमावस्थेमध्ये ते अगदी पूर्ण निस्तब्ध स्थितीत बसून राहिले. तुफानानंतर जी शांतता प्रस्थापित झाली तिचे तेजोवलय अगदी स्पष्ट दिसत होते. त्यांची विस्मृती होणे शक्य नाही. मी असे ऐकले आहे की हे महाराज घर सोडून कधीही बाहेर जात नाहीत. उपेंद्राच्या बोलण्यात थोडा अविश्वास होता. हे अगदी खरं आहे. गेली 20 वर्ष ते अगदी घरातच बसून आहेत. आपल्या सणासुदीच्या प्रसंगी ते आपणच अंगीकारलेल्या शिस्तीत थोडाफार फरक करतात व आपल्याच घराच्या पुढील रस्त्यापर्यंत जातात आणि तिथे मग भिकाऱ्यांच्या गर्दी जमते. बहादुरी स्वामींचे औदार्य सर्व विश्रुत आहे. गुरुत्वाकर्षणाच्या नियमांच्या विरुद्ध ते हवेत असे कसे अधांतरी राहतात बरे? काही विशिष्ट प्राणायामाचा अभ्यास केल्यावर योग्याच्या शरीराचे जडत्व, स्थूलत्व नाहीसे होते व नंतर ते हवेत तरंगायला लागते किंवा बेडकासारखे इकडे तिकडे उड्या मारू लागते. त्यांच्या पद्धतशीर योग साधनेचा अभ्यास झालेला असतो. असे संत सुद्धा परमेश्वराच्या आत्यंतिक भक्तीच्या उमाळ्यामध्ये असेच हवेमध्ये अधांतरी जाऊ शकतात. या साधू महाराजांबद्दल मला जास्त माहिती हवी आहे. त्यांच्या संध्याकाळच्या सत्संगला जातोस का तू? उपेंद्राचे डोळे उत्सुकतेपणे चमकत होते. होय, मी अनेकदा जात असतो. त्यांच्या सुज्ञतेमधील विनोदाने माझी मोठी करमणूक होते. कधी कधी माझ्या बराच वेळ हसण्यामुळे सभेच्या गांभीर्यात अडथळा येतो. महाराजांना त्याचा राग येत नाही, पण त्यांचे शिष्यगण मात्र माझ्यावर डोळे वटरतात. त्या दिवशी दुपारी शाळेतून घरी परत येत असताना बहादुरी महाशयांच्या मठावर गेलो व त्यांचे दर्शन घ्यायचे मी ठरवले. साधारण माणसाला योगी महाराजांचे दर्शन मिळे केवळ दुरापस्त होते. तळमजल्यावर त्यांचा एक शिष्य बसून असे आणि तो आपल्या गुरुजींकडे जाऊ देत नसे. त्यांच्या एकांतामध्ये व्यत्यय आणू देत नसे. ह्या शिष्याची शिस्त मोठी कडक होती. आम्ही तेथे गेल्यावर त्याने आम्हाला विचारले की तुम्हाला त्यांनी भेटायची काही वेळ दिली आहे काय? आणि इतक्यात त्याच्या गुरुने सहज नेमके डोकवून पाहिले आणि आमची हकलपट्टी वाचली. मुकुंदाला वाटेल तेव्हा येऊ द्या. आणि साधू महाराजांचे डोळे चमकले. माझे एकांताचे नियम मी माझ्याकरता केलेले नसून इतरांकरता केलेले आहेत. संसारी माणसांना त्यांचा भ्रमनिरास करणारा स्पष्टपणा आवडत नाही. असे साधू नुसते दुर्मिळीच नव्हेत तर ते लोकांना बेचैन करतात. धर्मशास्त्रात सुद्धा त्यांचे वर्णन गोंधळात टाकणारे असते. बहादुरी महाशयांच्या पाठोपाठ मी वरच्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या खोलीत गेलो. तेथून ते क्वचितच बाहेर पडत.
काही महात्मे जगाच्या अवडंबराकडे दुर्लक्ष करतात. हे अवडंबर युगायुगात साचत साचत येऊन केंद्रित झालेले असते. महात्म्यांचे वर्तन याच्या विरुद्ध असते. या महात्म्यांच्या बाबतीत त्यांचे समकालीन लोक म्हणजे केवळ अगदी त्याच काळात वावरणारे लोक नव्हेत. महर्षी, माझ्या जाणीवेत सदैव घरात राहणारे आपण पहिलेच योगी आहात. परमेश्वर कधी कधी अनपेक्षित अशा भूमीमध्ये साधूजनांना जन्मास घालतो, नाहीतर त्यांच्या पाठीमागे एका विशिष्ट नियमाची उपाधी लावून दिली असती. महर्षींनी आपले शरीर पद्मासनामध्ये स्थिर केले. त्यांचे वय 70 पर्यंत येऊन पोचले होते. तरी पण त्यांच्या शरीरावर वार्धक्याची छटाही नव्हती की ते बैठे आयुष्य व्यतीत करतात असेही चिन्ह दिसत नव्हते. शरीराने धडधाकट व देहयष्टी सरळ असे त्यांचे आदर्श व्यक्तिमत्व होते. प्राचीन ग्रंथामध्ये वर्णलेल्या ऋषींसारखी त्यांची मुद्रा होती. चेहरा भव्य व भरपूर दाढी असलेला, बैठक ताट आणि शांत असे नेत्र सर्वव्यापी परमेश्वराच्या ठिकाणी केंद्रित केलेले दिसत. साधू महाराज व मी दोघी ध्यानाला बसलो. साधारण तासभराने त्यांनी मृदू आवाजाने मला हाक मारली. तू पुष्कळदा ध्यान लावून बसतोस, पण तुला अनुभव नाही. ध्यान लावण्यापेक्षा ईश्वराला अधिक प्रेम कर असे त्यांना मला सांगायचे होते. साधनेला साध्य समजण्याची चूक करू नकोस. त्यांनी मला खायला काही आंबे दिले. त्यांचा स्वभाव जरा गंभीर होता, तरी त्यांच्या विनोदी बोलण्याच्या पद्धतीमुळे त्यांचा सहवास मला सुखावह झाला. ते म्हणाले, साधारणपणे लोकांना ध्यानयोगापेक्षा जलयोगच अधिक पसंत असते. त्यांची ही योगिक कोटी ऐकून मला काही हसू अवरेनासे झाले. काय हास्य आहे तुझे? त्यांच्या दृष्टीमध्ये एकदम प्रेमळपणाची झाक आली. त्यांची स्वतःची मुद्रा नेहमी गंभीर असायची, पण त्यात समाधीचे स्मित मदनरूपाने असायचे. त्यांच्या कमळासारख्या विशाळ डोळ्यामध्ये एक तऱ्हेचे सुप्त दिव्य हास्य दिसून येत असे. दूर अमेरिकेतून ती पत्रे येतात असे म्हणून साधू महाराजांनी टेबलावर पडलेल्या जाड जाड पाकिटांकडे बोट दाखवले. योगशास्त्राची ज्यांना आवड आहे अशा लोकांच्या काही थोड्या संस्था आहेत. त्यांच्याशी माझा पत्रव्यवहार चालतो. त्यांना भारत देशाचा नवीनच शोध लागत आहे. कोलंबसाने जो शोध लावला त्याच्यापेक्षा अधिक योग्य दिशेने. त्यांना मदत करण्यात मला आनंद वाटतो. योगविषयक ज्ञान हे सूर्यप्रकाशाप्रमाणे ज्याला पाहिजे असेल त्याला मुक्त आहे. मानवाच्या मुक्तीकरता ज्या गोष्टी ऋषींना आवश्यक वाटल्या त्या पाश्चिमात्याकरता सोयीच्या करणे योग्य होणार नाही. योगाभ्यासाची एक प्रकारची शिस्त पाळली गेली नाही तर पूर्व काय आणि पश्चिम काय कोणीही त्यात प्रगती करू शकणार नाही. आत्मा हा तसे पाहिले तर त्यावरील बाह्य अशी विविध आवरणे सोडून दिल्यास एकच आहे. साधू महाराजांनी माझ्याकडे प्रशांत नजरेने पाहिले. त्यांचे हे बोलणे म्हणजे भविष्य कथनच होते. त्यात मार्गदर्शनही होते. आता मी हे लिहित आहे त्यावेळी या त्यांच्या सहजगत्या पण वारंवार काढलेल्या सूचक उद्गारांचा पुरा अर्थ मला समजत आहे की केव्हा तरी मी भारताचे तत्वज्ञान अमेरिकेपर्यंत नेऊन पोचवणार आहे. महर्षी, जगाच्या कल्याणाकरता योगावर आपण एखादे पुस्तक लिहावे असे मला वाटते. मी शिष्यांना तयार करीत आहे. ते शिष्य आणि त्यांची परंपरा म्हणजे चालते बोलते ग्रंथच आहेत. त्यांच्याकरवी जे योगाचे ज्ञान प्रसूत होईल त्याच कालाची नैसर्गिक बाधता लागणार नाही की टीकाकारांचे अनैसर्गिक टीका त्या ज्ञानाचे स्वरूप विकृत करणार नाही. संध्याकाळी त्यांचे शिष्य येईपर्यंत मी योगी महाराजांच्या जवळ एकटाच होतो. बहादुरी महाशयांनी अद्वितीय असेच प्रवचन दिले. ज्याप्रमाणे शांतपणे वाहणारा प्रवाह आजूबाजूची घाण आपल्याबरोबर वाहून नेतो, त्याप्रमाणे त्यांच्या भाषणाच्या ओघाने श्रोत्यांच्या मनातील किलमिशे, शंका कुशंका वाहून नेऊन श्रोत्यांना परमेश्वराच्या मार्गास लावले. या चित्तवेधक उपदेशपर गोष्टी त्यांनी बंगाली भाषेमध्ये अगदी बिनचूक सांगितल्या. त्या दिवशी संध्याकाळी बहादुरीने मीराबाईंच्या जीवनातील काही तत्वज्ञानविषयक मुद्द्यांचे विवरण केले. मीराबाई एक राजपूत राजकुमारी होती. तिने सत्संग जोडण्याकरता राजवैभवाचा त्याग केलेला होता. एकदा असे झाले की एक मोठे संन्यासी सनातन गोस्वामी तिला दर्शन देण्यास कबूल होईनात. का तर ती स्त्री होती म्हणून. तिने असे प्रत्युत्तर दिले की संन्यासी महाराज तिच्या पायाशी नम्र होऊन आले. ती म्हणाली,
महाराजांना जाऊन सांगा की या साऱ्या विश्वात परमेश्वराखेरीज कोणी दुसरा पुरुष आहे हे मला माहीत नाही. आपण सर्व त्याच्यापुढे स्त्रियाच नव्हेत काय? श्रुतीनुसार परमेश्वर म्हणजे एकमेव निश्चित सर्जक तत्व होय आणि त्याने निर्मिलेली सृष्टी म्हणजे निष्क्रिय माया. बहादुरी महाशय समाधी लावून बसत त्यावेळी काही विद्यार्थी बाजूला पडलेल्या त्यांच्या पात्रदानात पैसे ठेवून जात. भारतात अशा तऱ्हेने दक्षिणा देण्याची पद्धत आहे. याचा अर्थ असा की भक्त आपली भौतिक मालमत्ता गुरुच्या चरणाशी अर्पण करीत आहे. कृतज्ञ मित्र म्हणजे अन्य रूप धारण केलेला परमेश्वरच आणि तो स्वतःच आपला योगक्षेम चालवतो. गुरुजी, मोठे आश्चर्य काय! एक शिष्य निरोप घेण्यापूर्वी पितृवत्सल्य अशा त्या महर्षींकडे औत्सुक्यपणे दृष्टीने पाहत होता. आपण आपल्या संपत्तीचा व सुखी संसाराचा परमेश्वराच्या शोधार्थ व आम्हासारख्यास बोध करण्याकरता त्याग केलेला आहे. बहादुरी महाशयांनी अगदी लहानपणीच योग मार्गावर अगदी एकचित्तपणे पदार्पण करण्यापूर्वी आपल्या वडिलार्जित धनदौलतीचा त्याग केला होता. हे सर्व विश्रुत होते. मला हे तुझे बोलणे थोडे उलटेच वाटते. गुरु महाराजांच्या मुद्रेवर उपहासाची किंचित छटा होती. अनंत अशा परमानंदाच्या प्राप्तीकरता थोड्याशा पैशावर व थोड्याशा सुखावर मी पाणी सोडले, यात मी काही मोठा त्याग केलेला आहे? या दौलतीच्या उपभोगाच्या आनंदात मी सहभागी होत आहे, याला त्याग म्हणायचे का? संकुचित दृष्टीचे संसारी लोकच खरे त्यागी होत. ते मुठभर अशा ऐहिक खेळण्याकरता अप्रतिम अशा दैवी दौलतीचा त्याग करतात. त्यागाच्या या विरोधात्मक दृष्टिकोनाचे विवेचन ऐकून मी गालातल्या गालात हसलो. म्हणजे क्रोससची टोपी एखाद्या वैरागाच्या डोक्यावर ठेवण्याच्या आणि गर्वांध अशा कोट्याधीशांना त्यांना कल्पना नाही अशा तऱ्हेने हुतात्म्याच्या पदवीला नेऊन बसवण्याचा प्रयत्नच की. दैवी शक्ती ही आपले भविष्य कोणत्याही विमा कंपनीपेक्षा अधिक सुज्ञपणे घडवीत असते. गुरु महाराजांचे हे शब्द त्यांच्या मार्गाच्या अनुभूतीचा अभिप्राय दर्शवत होते. जग हे बाह्यकारी सुरक्षित दिसणाऱ्या गोष्टींवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांनी भरलेले आहे. त्यांचे कटू विचार म्हणजे त्यांच्या कपाळावरील जखमांच्या व्रणाप्रमाणे होत. जो आपल्या पहिल्या श्वासापासून हवा व दूध पुरवित असतो तोच आपल्या भक्तांची दररोज सोय कशी करावी हे जाणतो. शाळा सुटल्यानंतर या महर्षींच्या दारी जाण्याची वारी मी पुढे चालूच ठेवली. एका शांत उत्साहाने त्यांनी मला अनुभव घडवून आणण्यात मदत केली. एके दिवशी ते आमच्या गडपार रोडवरील घरापासून दूर राममोहन रॉय रोडवर राहायला गेले. त्यांच्या लाडक्या भक्तांनी त्यांना नागेंद्र मठ नावाचा एक आश्रम बांधून दिला. आता कथानुसंधानाच्या दृष्टीने मी बरीच वर्षे पुढे जात आहे. अमेरिकेत जाण्यापूर्वी थोडे दिवस अगोदर मी बहादुरी महाशयांना भेटलो व त्यांच्या पुढे दंडवत घालून प्रयाणापूर्वी त्यांचा आशीर्वाद मागितला. त्यावेळी ते जे मला म्हणाले ते त्यांचे अखेरचे शब्द मी पुढे देत आहे. बेटा, जा अमेरिकेला. या अतिप्राचीन अशा भारत देशाची प्रतिष्ठा बरोबर घेऊन जा. तुला ती ढालीसारखी उपयोगी पडेल. तुझ्या ललाटावर विजयाचे चिन्ह आहे. दूरवरचे तेथील उदार हृदयी लोक तुझे योग्य ते स्वागत करतील. आजच्या भागात आपण एक अद्भुत प्रसंग वाचला आणि ऐकला. जर तुम्हाला ही ऑडिओ बुक आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्राय आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या नवीन भागात. तोपर्यंत धन्यवाद.